सकाळीच रताळ भाजलं होतं चुलीत आणि मला रताळ ना उकडून नाही आवडत. चुलीत भाजल्यावर एवढे भारी लागतात ना का लय. आता भाजी बनवायची सगळी तयारी झाली होती. माई कांदा लसूण सगळं कापून ठेवलं होतं आणि संभारही वाट्यासाठी कापून ठेवलं होतं. तर मी म्हटलं आता स्वयंपाक व्हायलो कारण भाजी म्हणजे संभार वाटून आणले लोक आपली भाजी शिजते. मग कुकरातच लावली होती मी भाजी. कांदा टाकला होता ना त्याच्यात टमाटर आणि पालक मस्त अशी गरम केली पहिले. मस्त होऊ देतो मी टमाटर आणि कांदा आणि मग मटण धुवून घेतलं आणि त्याच्यात टाकून घेतलं आपलं मटण. तर मग आता सगळ्या माशा येतात मटणाच्या पाण्यानं, तर पहिले पाणी नेऊन टाकलं आणि लगे कुकर आपलं लावून घेतलं. आता संभार वाटायला जायचं होतं मला बाहेर, तर बाहेरून संभार वाटून आणला आणि भाकरी थापायला लागली कारण आज बेत होता मटण आणि भाकरीचा. तर मग आता हिवाळ्यातच भाकरी चांगल्या लागतात मला, पण आता उन्हाळ्यात मेळ आला आज तर म्हटलं आता भाकरी मटणच खाऊन घ्यावं. तर त्यासाठी मस्त अशा भाकरी शेकल्या आणि बाहेर शेकायला चुलीत. आता चुलीत उन्हाळ्याच्यानं एवढा हे राहते इसतो भारी का पातच भाकरी होऊन आल्या. आणि आता म्हटलं भाजी करा, तर मस्त असं कढईत तेल टाकलं, सांबार टाकला, सगळं मिक्स केलं आणि मस्तपैकी असं भाजी करून घेतली. भाकरी बी मस्त शेकून आणल्या होत्या. आज 3 भाकरी टाकल्या होत्या कारण आईले भाकर खायची होती. तर म्हणे मी संध्याकाळी खातो होतो. भाजी बनवून घेतली मग आणि पसारा आवराच बाहेरच नेवा. तर मग काय आलं आमच्या बकऱ्या. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.